आज आपण रामायणातील असे गुप्त 10 रहस्य बघणार आहोत जे कोणालाही माहीत नाही. बऱ्यापैकी लोकांना म्हणजे 90% लोकांना तरी या गोष्टीबद्दल माहीत नाहीये. रामायणामधील 10 रहस्य जे आपल्याला माहीत नाहीत, शेवटपर्यंत नक्की ऐकावे. रामायणातील जवळपास सर्व कथांशी आपण परिचित आहोतच, परंतु ह्या महाकाव्यात अशा काही लहान लहान गोष्टी लपलेल्या आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या 10 गोष्टी आहेत. 1. रामायण रामाच्या जन्माच्या आधीच लिहिलं गेलं होतं. रामायण महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली होती. या महाकाव्यात 24,000 श्लोक, 500 उपखंड आणि उत्तरासह 7 कांड आहेत. 2. भगवान रामांचा जन्म. वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9वी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात कर्क लग्नात झाला. त्यावेळी सूर्य, मंगळ, शनी, गुरु आणि शुक्र ग्रह त्यांच्या उच्च स्थानावर होते आणि लग्नात चंद्रासह गुरु विराजमान होते. 3. राम वनवासात गेल्यावेळीचं वय. भगवान राम जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांचे वय सुमारे 27 वर्ष होते. राजा दशरथ रामांना वनवास पाठवू इच्छित नव्हते, परंतु वचनबद्धतेमुळे त्यांनी ते स्वीकारले. 4. समुद्रावर बांधलेला सेतू. रामायणानुसार समुद्रावर सेतू बांधण्यास 5 दिवस लागले. सेतूची लांबी सुमारे 100 योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 13 ते 16 किलोमीटर, मग तुम्ही हिशोब करू शकता, आणि रुंदी 10 योजन होती. 5. शूर्पणखेचा रावणाला श्राप. लक्ष्मणाने शूर्पणखेची नाक कापल्यामुळे रावणाने सीतेचे हरण केले. मात्र शूर्पणखेला रावणाने तिच्या पतीचा वध केल्यामुळे रावणाला श्राप दिला होता की तिच्यामुळेच त्याचा विनाश होईल. 6. शनिदेव आणि हनुमानजी. जेव्हा हनुमानजींनी लंकेत आग लावली तेव्हा त्यांना शनिदेव एका कोठडीत बांधलेले आढळले. हनुमानजींनी त्यांना मुक्त केले. त्यानंतर शनिदेवांनी हनुमानजींना आशीर्वाद दिला की त्यांच्या भक्तांना कधीही मी कष्ट सहन करावे लागणार नाहीत. 7. सीतेचे अग्निप्रवेश. भगवान रामांनी सीतेला सांगितले की रावणाचा पराभव होईपर्यंत ती अग्नीमध्ये सुरक्षित राहील. सीता अग्नीमध्ये प्रवेश करून ब्रह्माने निर्माण केलेल्या तिच्या प्रतिमेचे तिची जागा घेतली. 8. अग्निपरीक्षेचा सत्य. रावण सीतेच्या प्रतिमेला हरण करून नेतो. खरी सीता अग्नीत सुरक्षित होती. रामांनी अग्निपरीक्षेद्वारे प्रतिमा आणि खऱ्या सीतेची ओळख पटवली. 9. हनुमानजी आणि कपी वंश. हनुमानजी कपी नावाच्या वानर वंशाचे होते. हा वंश मानवी सदृश्य असून बंदरासारखा दिसत असे. हा वंश आज लुप्त झाला आहे, परंतु इंडोनेशियातील बाली बेटावर अशा प्राण्यांचे अस्तित्व अद्याप दिसते. 10. रामायणाचे पहिले वाचक. भगवान रामाचे पुत्र लव आणि कुश हे रामायणाचे पहिले वाचक होते. त्यांनी रामकथा स्वतः श्रीरामांसमोर गायली होती. रामकृष्ण हरी.